हरिओम. आज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 माघ अमावस्या. आज वासुदेव बळवंत फडके यांचं पुण्यदिन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावं. ऐकूया. मला आज देवाची गरज अशी वाटत नाही, हे खरं, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा. तसंच जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचं सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येतं. काशीला गेलं नाही ना तरी काशीत जायचं असं म्हणावं. त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसलं तरी नामात प्रेम आहे असं नित्य म्हणावं. नामाशिवाय दुसरं सत्य नाही, दुसरं साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत नाही. आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचं प्रेम येतं. संत देव आहे असं म्हणतात, मीही देव आहे असं म्हणतो. फरक इतकाच की माझं म्हणणं अनुमानाचं असं आणि त्यांचं प्रत्यक्ष अनुभवाचं असं. संत देहातीत असतात, त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेलं नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितकं लवकर होतं तितकं अधिक होणं. यासाठी तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण असं आपल्या भावनेने आपण देतो. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचं स्नान होईल, नाहीतर मला ते नुसतं पाणीच आहे. थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे बरं. नाम हे भाव उत्पन्न करते आणि भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतलं म्हणजे आपलं काम शीघ्र होतं. साधूंची अगर संतांची लक्षणं आपल्या अंगात ती मांडून घेण्याकरता सांगितलीत, परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचं असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावं. म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचं. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झालं, निदान निर्विषय राहावं असं वाटू लागलं, तर ते साधूचं स्वरूप आहे असं समजावं. साधू सर्वाभूती भगवद्भाव किंवा सर्वत्र मीच आहे असं पाहतात आणि त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचं म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणं. आपण आपलेपणा काहीमध्येच पाहतो, सर्वत्र पाहत नाही आणि म्हणून द्वैत प्रचिती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते. ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात आणि त्यांचं प्रेम अगदी निर्भेळ असतं. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.